पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, पेत्राच्या पहिले पत्र 5व्या अध्यायातील 5व्या वचनापासूनचे वचन. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि दीनांवर कृपा करीतो. हालेलुया. धन्यवाद येशू. परमेश्वर आपल्याला सांगत आहे, तरुणांनो आणि बाकी लोक, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक गोष्ट सांभाळा. हालेलुया. मनामध्ये अहंकार येऊ द्यायचा नाही. हालेलुया. गर्व आणि देव एकत्र जात नाही. जो गर्विष्ठ आहे परमेश्वर त्यांना तोंड देणार. परमेश्वर स्वतः बोलत आहे, प्रभू येशू स्वतः बोलत आहे. हालेलुया. तुझ्या मध्ये अहंकार वाढायला लागलं तर तू कोणालाही बोलणार, कोणालाही तोंड देणार, उलट उत्तर देणार, पाहिजे तसे वागणार, पाहिजे तसे चालणार, कोणाचा विचारपूस करणार नाही. तुला कोणी विचारलं तर ते तुला पटणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी एक गोष्ट तुझ्यामध्ये असेल तर तू जाणायचं की तू अहंकारी आहे. अहंकार ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्या प्रगती नाही होणार, त्यांच्या वाढ नाही होणार. हालेलुया. धन्यवाद येशू. स्वतः प्रभू त्याला पाडणार. हालेलुया. कारण येशू स्वतः नम्र आहे. येशूला ओळखणारे लोक नम्र होऊन राहणार. हालेलुया. येशू शेवटच्या भोजनाच्या दिवशी पेत्राचा, योहानचा वगैरे हाताचा चुंबन नाही घेतले, पायाच्या गुडघ्याचा चुंबन नाही घेतले. येशूने त्यांचा ताळ पायाचा चुंबन घेतले. केवढं वाकलं. त्याचा पाय जिथे ठेवलेला आहे तिथपर्यंत येशू खाली वाकलं. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवन वाकण्याचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन नम्रतेचं जीवन आहे. सेवा करून घेण्याचा नाही, सेवा करण्याचा जे जीवन आहे त्याला ख्रिस्ती जीवन म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. सेवा करण्यामध्ये आपण पुढे पुढे पळत असेल तर जाणायचं की ख्रिस्ताचा आत्मा मला लागलेला आहे. धन्यवाद येशू. सिस्टर पुढे वाचा. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. दोन्ही हात वर करा. हालेलुया. दोन्ही हात वर करा. सिस्टराच्या मागे आता आपण ऐकलेलं वाचन जोरात बोला. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. योग्य वेळ कधी आहे? प्रिय बंधू-भगिनींनो, योग्य वेळ म्हणजे परमेश्वराच्या हृदयामध्ये परमेश्वराने सांभाळून ठेवलेली वेळ आहे. ते वेळ एका बहिणीला मी सांगितलं, तू चिंता नको करू, परमेश्वर तुला बाळ देणार.
तिने मला विचारलं कधी मिळणार, तिला सांगितलं योग्य वेळेस परमेश्वर देणार. तिने मला सांगितलं अब्राम थांबलं तसं थांबायला मी तयार नाही. हालेलुया. अब्राम थांबलं तसं थांबायला फार मी तयार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तिला उशीर करता बाळ दिलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामला 75 वर्ष वाट पाहायला लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मोशेला किती वर्ष थांबावं लागलं? मोशेचा अपॉइंटेड वेळ 15 वर्षानंतर आला. प्रेज द लॉर्ड. दावीद राजाला देवाने पाचारण दिलं. अपॉइंटेड वेळ कधी आला? सिंहासनामध्ये बसायला अजून एक 15 वर्ष गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, त्यांचा सामर्थ्यवान पराक्रमी हाताखाली लीन व्हायचं. त्यांचा सामर्थ्यवान पराक्रमी हाताखाली जर मी लीन झालं तर मी सुरक्षित आहे. योग्य वेळेस तो मला उचलून घेणार. योग्य वेळेस माझा परमेश्वर कार्य करणार. तो समर्थ आहे. तो ताकदवान आहे. असे इब्रियस 17 मध्ये आपण पाहिलं. तो सहाय करणारा आहे. बाजूला उभे राहणारा नाही. मजा बघणारा नाही. तुझ्या सोबत मोशेच्या सोबत चालला तसंच तुझ्या सोबत चालणार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. त्याला ओळखायचं. तो सोबत आहे. तो सोबत चालतो. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण पुढे वाचन ऐकूया. त्यांच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. हालेलुया. जेवढ्या चिंता आपल्या डोक्यात येत आहे, हालेलुया, सगळ्या चिंता त्याच्या डोक्यात. पुढे, कारण तो तुमची काळजी वाहतो. हालेलुया. धन्यवाद येशू. आपला मेंढपाळ आपल्या काळजी वाहणारा आहे. फुकटचा शब्द नाहीये. हे जिवंत देवाचा जिवंत शब्द आहे. जिवंत देवाचे जिवंत शब्द आहे. या शब्द बोलता बोलता कार्य करणारा शब्द आहे. हालेलुया. खात्रीचा शब्द आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्याच्याकडे पूर्णपणे सोपवून बघा. तुम्ही आयुष्यभर डोकं चालवलं नाही झालं, एका परमेश्वर एका क्षणामध्ये तुमच्यासाठी करून द्यायला समर्थ आहे. जे तुझ्याकडून झालं नाही ते त्याच्याकडून होणार. समर्पण करा. देऊन टाका. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देऊन टाकल्यानंतर विश्वास ठेवायचा. प्रियानो, मी आम्हाला समजा गाडी घेऊन इथून मुंबईला जात आहे. माझ्या सोबत एक सिस्टर आहे, गाडी चालणारे बंधू आहे, आणखी कोण कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून गाडी पुढे जाताना आम्ही जिथे कुठे पोहोचत आहे, टोल नाकाचे लोक ते आडवा जे येत आहे ते आम्ही पोहोचायच्या अगोदर काढून आम्हाला पुढे काढून देतात.
काय झालं नाही. धन्यवाद येशू. माझ्या सोबत जे सिस्टर आहे, म्हातारी सिस्टर आहे, त्या म्हातारी सिस्टरांनी जे बोलायला नको आहे ते शब्द तिच्या तोंडातून आले. एक्सप्रेस हायवेमध्ये पोहोचल्यावर त्या सिस्टरांनी नाकाल तसे बोलले, ते स्वतः येशू उतरून आलं तरी ते तुम्हाला पैसा देऊनच पुढे जावं. आपली गाडी तिकडे पोहोचता पोहोचता कोणतरी तिकडून उतरून आला आणि त्यांनी ते अडकलन जे आहे ते बाजूला करून आम्ही पोहोचायच्या अगोदरच आपल्या गाडी पुढे पाठवून देत आहे. धन्यवाद येशू. मी काही बोललं नाही. गाडी चालवणारा बंधूने त्या सिस्टरांना बोलले, बघितलं का स्वतः येशू उतरून आलं तर काही होईल, बघितले का. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, कोणाचा साक्षी आहे मला आठवत नाही. वसई कोळवड्यातील एक मुलगा, वसई कोळवड्यातील एक मुलगा आहे, त्यांनी इथे उभे राहून साक्ष दिलेला आहे. मला आता आठवत नाही कोण आहे म्हणून. हालेलुया. त्याने दिलेले साक्ष असे आहे, त्याला फ्लाईट पकडायला जायचं आहे. तो फ्लाईट पकडायला जाताना अर्ध्या रस्त्यावर पर्यंत पण पोहोचलेलं नाही. आता थोडेच वेळ राहिले, त्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. हालेलुया. त्याने तिथून प्रार्थना केली. हालेलुया. धन्यवाद येशू. आम्हाला आईला हात मारून प्रार्थना केली म्हणून तो सांगत आहे. हालेलुया. लगेच गाडी आली, त्याला आतमध्ये बसवलं, तो पुढे गेला. हालेलुया. आणि विमानतळामध्ये पोहोचता पोहोचता त्या बाईने कोणाला काहीतरी बोलले, त्याला आतमध्ये घेतले, तो पुढे पुढे गेला. हालेलुया. त्यांचा सर्व पेपर वर्क सर्व एकदम क्लिअर केला. त्या सर्व ठिकाणी ही बाई त्याला घेऊन पुढे पुढे जात आहे. हालेलुया. आता फ्लाईट पकडायचा शेवटच्या पॉइंट मध्ये येत आहे. त्यानंतर हा मुलगा त्या बाईला थँक्यू बोलण्यासाठी पाठीमागे वळून बघत आहे. त्याने सांगितलं की ती बाई मला परत दिसलं नाही. हालेलुया. हालेलुया. आणि त्याने दिलेलं साक्ष असे आहे, ती बाई दुसरं कोणी नसून ती आम्हाला आई होती. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपला असं काही YouTube मध्ये त्याने दिलेले साक्ष अजून आहे. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूचे हात काळजी वाहणारा हात आहे. सोपवलं तर काळजी घेणार. तू स्वतः मालक झालास तर प्रभू काही करू शकत नाही. जोपर्यंत तू सोडत नाही, जोपर्यंत तू सोपवत नाही, परमेश्वराचा हात तुझ्यासाठी दुर्बळ आहे. तू प्रभूच्या हातात दिलं तर प्रभूच्या हात मजबूत आहे, तो करणार. पाहिजे तिकडे तो पोहोचवणार. आपण उभे राहून माता प्रियाच्या हातामध्ये आपले एक एक संकट त्यांच्या हातात सोपवूया. कारण त्यांनी आपल्याला बोललेलं आहे, आय नो यू वेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुला ओळखतो, जसे मी बापाला ओळखतो, बाप मला ओळखतो, तसे मी तुला ओळखतो. मला माहिती आहे तुझा आर्थिक स्थिती, मला माहिती आहे तुझा शारीरिक स्थिती, मला माहिती आहे तुझा पप्पा कोण आहे, मला माहिती आहे तुझी मम्मी काय आहे, मला माहिती आहे तुझ्या भावाची स्थिती, मला माहिती आहे तुझा घर किती परिस्थितीमध्ये पोहोचलेला आहे, मला माहिती आहे. आपण हात जोडत प्रभूला सांगूया, प्रभू तुझ्या पराक्रमी हाताखाली मी स्वतःला समर्पण करतो. आवे
प्रभू तुम्हाबरोबर असो. कोणाच्या तरी जीवनामध्ये भरपूर अंधार आहे, ते जीवन येशू आता प्रकाशमय बनवत आहे. आत्महत्या करण्याचा दुष्ट विचार अधून मधून येऊन त्रास देत आहे. अशा कोणाला येशूने आत्महत्याच्या बंधनातून पूर्णपणे आता सोडवलेला आहे. अनेकांना येशूशनेचा दान देत आहे, दुसऱ्यांना क्षमा करायला येशू सांगत आहे. घाणेरडे विचार डोक्यात अजिबात आणायचे नाही. घाणेरडेपणा, वाईट दृश्य, मोबाईल मध्ये इकडे तिकडे बघणे, अशा गोष्टीची कल्पना डोक्यामध्ये आणणे, अशा गोष्टी डोक्यामध्ये ठेवून त्याच्या विचारामध्ये गुंतणे. येशू त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करत आहे. येशू आपल्याला सांगत आहे, तू शुद्ध राह, माझ्या सानिध्यात राह. थोडासा वाईट कुठेतरी शिरलं तर त्या क्षणामध्ये त्या गोष्टीचा धिक्कार करायचं, येशूच्या नावाने धिक्कार करायचं, तुला सुख भेटणार. हालेलुया. परम पवित्र संस्काराला स्त्रियांच्या संबंधातील अनेक प्रकारचे त्रास पवित्र आत्मा दूर करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.